छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातून आपण जाणून घेऊया. जगात भारतात बरेच राजे होऊन गेले, पण बोटावर मोजण्या इतके राजे हे आजही लक्षात राहतात आणि त्यांचे कार्य हे आपल्याला प्रेरणा देते. त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ सरंजामशाहीचा होता. त्यावेळेस सरंजामशाही राजेशाही होती. त्यानंतर राजेशाही जाऊन लोकशाही आली. आज जर पाहिलं तर लोकशाहीतही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काढले जाते आणि त्यांचे कार्य आपल्या प्रत्येकाला प्रेरणा देते. तर आपण जाणून घेऊया की असा काय वेगळेपणा होता छत्रपती शिवाजी महाराजांकडे, जेणेकरून ते आजही नावाजलेले आहेत. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य संस्थापक होते. त्यांना वारसा हक्काने गादी किंवा कारकीर्द नाही मिळाली. त्यांनी स्वतःचे राज्य स्वतः निर्माण केले. स्वतःचे स्वराज्य त्यांनी निर्माण केले. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपले राज्य आणि आपले कार्य रयतेला, प्रत्येक माणसाला हे आपले स्वतःचे राज्य आहे, आपलं कार्य जे शिवाजी महाराज करतायत ते आपलेच आहे असे वाटायचे. त्यामुळेच ते रयतेचा राजा म्हणून प्रसिद्ध होते. त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे आत्महुतीच्या प्रेरणा. आपण जर पाहिल्या शिवरायांच्या काळातील गोष्टी, शिवा न्हावी, त्यानंतर तानाजी मालुसरे, गड आला पण सिंह गेला, बाजीप्रभू देशपांडे, हे सर्वजण शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यास तयार होते. असे का झाले तर त्यांना माहीत होते की छत्रपती शिवाजी महाराज हेच स्वराज्य निर्माण करण्यासाठी जगणे खूप महत्त्वाचे आहे. तर प्रत्येक माणसाच्या मनात एक प्रेरणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे नक्कीच स्वराज्य निर्माण करतील. त्यानंतर चौथा पॉईंट म्हणजे रयतेची कणक असलेला राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा सन्मान केला जाई.